भंडारा जिल्ह्यातील जुनोना ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदार दीपक मोहरकर यांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार प्रत्यक्षात कोणतेही साहित्य खरेदी न करता खोटे बिल लावण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या माध्यमातून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार खंड विकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र चौकशी प्रक्रियेदरम्यान तक्रारदारालाच न बोलवता विस्तार अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्याने संशय अधिकच बळावला आहे. माझे पूर्ण नाव दीपक चंद्रभान मोहरकर, मुक्काम जुनोना, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी एक तक्रार केली होती की कोरे बिल संदर्भामध्ये तो दुकानदाराने म्हणले होते की मी जुनोना ग्रामपंचायतला कोरे बिल देत असतो. त्या संदर्भात मी BDO साहेबांना चौकशीसाठी अर्ज केला होता. तरी त्यांनी चौकशी केला असे मला अहवाल दिला, चौकशी केला म्हणून. पण त्या अहवालावर 2/2/2026 या दिवशी आम्ही चौकशी केला. पण त्या दिवशीला जुनोना ग्रामपंचायत इथं आम्ही 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित होता. कारण त्या दिवशी ग्रामसभा होती. प्रामुख्यानं मी नाही तर संपूर्ण गावातील 100-150 लोक होते. त्यावेळेस चौकशीसुद्धा झालेली नाही आणि आम्हाला अहवालामध्ये 2 तारखेला चौकशी झाली म्हणून असा सांगितलं आहे. तरी माझा असा आरोप आहे त्यांना की हे पैसे घेऊन सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विस्तार अधिकारी. अधिकाऱ्यांचं नाव काय? हजारे. चौकशी अधिकारी सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझे नाव राकेश रामेश्वर हटवार, मुक्काम जुनोना. आमचे मित्र दीपक चंद्रभानजी मोहरकर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता कोरे बिल प्रकरणात, त्यामध्ये असा आढळून आला की त्या बिलामध्ये तफावत आढळून आल्यामुळे आम्ही BDO साहेबाकडे अर्ज केला. तर BDO साहेबांनी विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी दिलं. तर त्या चौकशीत असा नमूद आला, जो अहवाल आला आज आमच्याकडे, त्याच्यामध्ये असा स्पष्ट लिहिला आहे की विस्तार अधिकारी हजारे साहेब म्हणतात की आम्ही 2/2/2026ला ग्रामपंचायतीमध्ये YD उपरीकर यांच्या उपस्थित व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चौकशी केला. त्या दिवशी ग्रामसभा असल्यामुळे सगळे लोक ग्रामसभेला उपस्थित होते. मी पण तिथं उपस्थित होतो. तर त्या दिवशी अशी कुठलीही चौकशी झाली नाही. आमची शंका अशी आहे की विस्तार अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.